मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं पाईप क्लीनरपासून कमळ आणि त्यामध्ये आसन, तर हे कसं बनवले कमळ आसन हे आज तुमच्याबरोबर शेअर करते। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कमळ आसन हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। सगळ्यात अगोदर इथे मी आसनसाठी कापडाचा वापर करते। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाईप क्लीनरच आसनच्या इथे दाखवतील, पण मला कापड लावायचं होतं, त्यामुळे इथे माझ्याकडे असं व्हाईट कापड होता, तो मी व्यवस्थित पुठ्ठा घेतलेला आहे गोल राऊंडमध्ये कट करून आणि त्याला चिटकवणार आहे। तर त्यासाठी मी कट करून घेते आणि तो कापड आहे तो गोल आकारामध्ये कट केल्यावर त्याला बाजूने सगळीकडनं कट्स देते, जेणेकरून चिटकवायला इझी जाईल। आता इथे ना MDF बोर्डचा वापर करू शकतो, पण माझ्याकडचे MDF बोर्ड संपलेले आणि मला छोटी साईज पाहिजे होती, तर नव्हतं। मग मी विचार केला चला आपण पुठ्ठ्यापासून दाखवूया, एक जुगाड पण होऊन जाईल आणि तुम्हाला घरच्या घरी काही तयार करायचं असेल तर तुम्ही करू शकता। हॉट ग्लू गनने इथे छान गम लावून घेतले आणि तो अशा प्रकारे पूर्ण आपल्याला चिटकवून घ्यायचे, आसन तयार करायचे। अशा प्रकारे एकदम इझी आहे हे करणं, फक्त व्यवस्थित आपल्याला गम सगळीकडे लावायचं आहे आणि कुठे राहिला असेल तर एक्स्ट्रा आपण नंतर लावू शकतो, काही हरकत नाही आहे। फक्त समोर जे आपण तयार केलेलं गोल जे आसन ते व्यवस्थित गोल आलं पाहिजे, घट्ट त्याला धरून व्यवस्थित चिटकवायचं। अशा प्रकारे आपलं आसनमधलं तयार झालेलं। आता आपण कमळच्या पाकळ्या बघूया। तर पाईप क्लीनर इथे घेतलेला आहे आणि इथे मी व्हाईट कलरचं पाईप क्लीनर आहे, ते 3 तुकडे घेणार आहे। एक पाईप क्लीनरचे 2 तुकडे केलेले आहेत आणि व्हाईट कलरचे 3 तुकडे घेणार आहोत आणि लाईट पिंक कलर आहे, बेबी पिंक कलर, त्याचा 1 तुकडा घेणार आहोत आणि डार्क पाईप क्लीनर आहे ना ते 1 घेणार आहोत अख्खं पूर्ण। तर सगळे पाईप क्लीनर आहेत ना हाफ तुकडे केलेले ते अशा प्रकारे मी दुमडून घेतलेले आहेत। आणि आता मोठा पाईप क्लीनर घ्यायचा आणि त्याला ना थोडंसं असं कमी जास्त दुमडायचं आहे, म्हणजे थोडंसं एका साईडनी कमी एका साईडनी जास्त करून असं दुमडून घ्यायचं आहे मधनं। आता ते का केले ते पुढे सांगते मी तुम्हाला। त्यानंतर ना एकावर एक अशा प्रकारे पाईप क्लीनरचे तुकडे केलेले आहेत ना ते ठेवायचे, 3 व्हाईट कलरचे, 1 बेबी पिंक कलरचा आणि ह्या 4ही पाईप क्लीनरच्या मधनं डार्क पाईप क्लीनर आहे तो काढून अशा प्रकारे वरून पिळून घ्यायचं, जेणेकरून त्याची अशी एक पाकळी तयार होईल। वर पिळताना एकदम घट्ट पिळायचं, मग त्याला खाली मोल्ड करून अशा प्रकारे छान असा आकार द्यायचा। हाताने आपण ह्या पाईप क्लीनरला ना कसाही आकार दिला ना तरी त्यांना तो आकार धरतात व्यवस्थित। आता अशा प्रकारे व्यवस्थित त्यांना ओपन करून घ्यायचे आणि मग त्याने एकत्र करायचे सगळ्यांना। आणि मोठी पाईप क्लीनर आहे ना आपण ठेवलेली ती अशा प्रकारे व्यवस्थित एका साईडनी धरून त्यांना गुंडाळून घ्यायची। तर समजलं तुम्हाला मी एक साईड मोठी का ठेवलेली पाईप क्लीनरची, आपल्याला गुंडाळायला लागेल म्हणून। आणि मग छान असा हाताने बोटाच्या साह्याने असा आकार द्यायचा आणि आपल्याला पाहिजे तशी पाकळी आहे ती वळवून घ्यायची। इथे छान अशी पाकळी तयार केलेली आहे आणि ही लाईट पाकळीसुद्धा सेम तशीच तयार केलेली आहे। तर पाकळी तुम्हाला समजली, मला कोणीतरी कमेंट केलेली का पाकळ्या आहेत ते व्यवस्थित दाखवा, तर आता मी ही पाकळी तुम्हाला दाखवलेली आहे। आता ती पाकळी कसली होती मला लक्षात नाही, कोणत्या तरी फुलाची, तर बघून घ्या। छान छान व्यवस्थित शेअर केलेले भरपूर सारे व्लॉग आहेत। हा व्लॉग किती लोकांपर्यंत पोहोचेल माहीत नाही, पण खरंच मी शेअर करते मनापासून तुमच्याबरोबर आणि तुम्ही तुमचंसुद्धा कर्तव्य आहे का तुम्हीसुद्धा इतरांबरोबर शेअर करा, इतरांना दाखवा आणि कोणाला येत नसेल त्यांनीसुद्धा बघा, बनवा तुम्हाला बनवायचं असेल। आणि तुम्हाला बनवता येत नसेल तर आमच्याकडे हे सगळ्या गोष्टी विकत मिळतात। मी हार बरेच दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही व्हॉट्सअप नंबर येतो आहे खाली, त्याच्यावर तुम्ही मेसेज करा, तुमचे काय पाहिजे, कशा प्रकारे हार पाहिजे त्याचा फोटो पाठवला ना तरी आम्ही बनवून देऊ अगदी कमी प्राईजमध्ये। तर बघा नंबर येते, तुम्हाला पाहिजे असेल कोणताही हार कंठी तर बनवून मिळेल। आता काय केलं मी एक रिफिल घेतली आणि त्याला ग्रीन कलरची जी पाईप क्लीनर आहे ना ती गुंडाळून घेतलेली आणि मग तिला 2 पाईप क्लीनर गुंडाळले आणि त्यांना एकमेकांना जॉईंट करून असं ओपन केलं थोडंसं आणि हा दुसरा पुठ्ठा आहे ना गोल राऊंडमध्ये कट केलेला त्याला मी हे व्यवस्थित चिटकवून घेते। हा आपला बेस आहे खाली जो कमळाचा येणार आहे, इथे पानंसुद्धा लावू शकतो पण कमळ जास्त मोठा होईल म्हणून मी शॉर्टमध्ये असं तयार केलेला आहे। आणि हा कमळ त्याचबरोबर हार कंठी ह्या सगळ्या ज्या पाईप क्लीनरच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील, तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे पाहिजे त्या कलरमध्ये, सगळं जसं तुमचा
मेसेज येईल ना, तुम्हाला खाली नंबर दिसतो, त्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे बनवून मिळेल आणि त्याप्रमाणेच प्राईज असेल. जसं तुम्ही सांगाल तसंच व्यवस्थित बनवून दिलं जाईल. आता इथे मी बेसला पाकळ्या चिटकवायला घेते. पाकळ्या चिटकवताना ना पहिले समोरासमोर 4 पाकळ्या चिटकवून घ्यायच्या. इथे हॉट ग्लू गनचा वापर करून पाकळ्या चिटकवते आहे मी. तर समोरासमोर 4 पाकळ्या चिटकवल्या ना का मग आपण त्या 4 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला आणखी एक पाकळी अशा आणखी 4 पाकळ्या चिटकवायच्या आहेत. म्हणजे एकूण 8 पाकळ्या अशा प्रकारे चिटकवून घ्यायच्या आहेत. आता हा बेस आहे ना तो छोटा असेल तर त्या पाकळ्या आणखी जवळ येतील. तर जशा प्रकारे छोटा मोठा बेस असतो त्याप्रमाणे त्या पाकळ्यांचा किंवा कमळाचा आकार छोटा मोठा होतो. आता आपण ह्या डार्क पाकळ्या चिटकवल्या डार्क कलरमध्ये. आता आपण त्याच्या मध्ये ग्लूगन घालून ज्या लाईट कलरच्या पाकळ्या आहेत ना त्या चिटकवायच्या. त्यासुद्धा बरोबर 8 पाकळ्या बसतात. आणि अशा प्रकारे पूर्ण सगळीकडे हॉट ग्लूगन लावून आपण पाकळ्या चिटकवून घेऊया. आता सगळ्या पाकळ्या व्यवस्थित चिटकवून झाल्यावर आपण स्टार्टिंगला जो आसन तयार केलेला ना तो इथे चिटकवून घेऊया. त्यासाठी भरपूर सारा ग्लूगन मध्ये घालून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यावर आपण तयार केलेला जो व्हाईट कलरचा आसन आहे, तुम्हाला कोणत्या कलरमध्ये करायचं आहे करू शकता, पण मी पाकळ्या व्हाईट कलरच्या केलेल्या म्हणून त्यासाठी व्हाईट लावलेला आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं प्रेस करून त्याला चिटकवून घ्या. कुठे तुम्हाला काय वाटत असेल ते सुद्धा तुम्ही कवर करू शकता. आणि हा आपला आसन तयार झालेला आहे. आता हा आसन अजून छान दिसण्यासाठी याला मी इथे मोती लावते. तर गमने व्यवस्थित मोती चिटकवायचे आणि ते काम करायला माझा मुलगासुद्धा मला मदत करत होता. तुम्ही बघू शकता मी जसा गम लावत होती ना तसा तो त्या ठिकाणी व्यवस्थित असा मोती लावतोय. तर बघा मी जे काय करत असते ना ते माझ्या मुलाला सुद्धा करायचं असतं. तर असा आहे आणि छान सगळीकडे मोती लावून घेतले मस्तपैकी आणि मग असा कमळ हा दिसतोय. तर चला कमळ तर तयार झालेलं आहे. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. नंतर इथे मोत्यांची लायनिंग करत घेतलेली आहे माझ्या मुलांनी. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.